नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सराईत गुन्हेगार अब्राज शेख मुंबईतून अटक. खुनाचा प्रयत्न, दरोडे व चोरीसह अनेक गुन्ह्यात सहभागी आरोपी जेरबंद. बातमी नाशिक येथून. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत गुन्हेगार अब्राज मोहम्मद शेख वय 25 वर्ष राहणार शिवाजीनगर नाशिक याला मुंबई येथून अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत अब्राज शेख याच्यावर 2019 पासून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्रास्त्राचा धाक दाखवून लूट अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. मात्र तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीने पुन्हा नाशिकमध्ये साथीदारांसह येऊन शिवाजीनगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरू असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रोळी, मुंबई येथे सापळा रचून अब्राज शेख याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. आरोपींकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले असून शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच माननीय श्री दीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, श्री पोलीस निरीक्षक दिलीप गळे, पोलीस हवालदार प्रकाश बोढे, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस अंमलदार सविता कदम, गुन्हे शाखा युनिट यांनी सहभाग घेतला. तसेच नाशिक पोलीस दलातील इतर कर्मचारी, पोलीस हवालदार गणेश सुनले व तांत्रिक विश्लेषण विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.